नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या करंट मित्र एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर. आज आहे 9 जानेवारी 2025. तर आजच्या दिवसाचे जे काय चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर मग प्रश्न क्रमांक पहिला आहे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेतर्फे देण्यात येणारे भटनागर फेलोशिप पुरस्कार हा कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, प्राध्यापक गणपती यादव यांना वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2, भारतीय अंतराळ संशोधन संस्थाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे डॉक्टर व्ही नारायणन. ऑप्शन क्रमांक ए, डॉक्टर व्ही नारायणन. त्यांच्याबद्दल महत्त्वाचे पॉईंट घ्या. 14 जानेवारी 2025 रोजी संघटनेचे विद्यमान प्रमुख एस सोमनाथ यांच्याकडून ते पदभार स्वीकारणार आहेत. कधी? 14 जानेवारी 2025ला. त्याच्याबद्दल इस्रोची स्थापना आहे 15/8/1969 मध्ये. इस्रोचे मुख्यालय आहे अंतरिक्ष भवन, नवीन बेल मार्ग, बेंगलोरमध्ये. आणि ब्रीदवाक्य काय आहे? मानवी सेवेसाठी अंतराळ तंत्रज्ञान. अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे, भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहेत? तर विक्रम साराभाई. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, अनुसूचित जमातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश व्यक्ती कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, के जी बालकृष्ण. हे अनुसूचित जमातीचे पहिले सरन्यायाधीश ठरलेले आहेत. काय त्यांचं नाव? के जी बालकृष्ण. समोरचा प्रश्न क्रमांक 4, 13 मे 2025 रोजी निवृत्त होणारे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी कोणाची निवड करण्यात येणार आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, भूषण गवई. भूषण गवई यांची संजीव खन्ना यांच्यानंतर सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रश्न क्रमांक 5, भारतातील कोणते रेल्वे स्टेशन सर्वात श्रीमंत रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, नवी दिल्ली. नवी दिल्लीचं रेल्वे स्टेशन भारतातील सर्वाधिक श्रीमंत रेल्वे स्टेशन असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, भारतीय रेल्वे हे जगातील कितवे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क ठरलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत हा जगामध्ये रेल्वे नेटवर्कमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. यांच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट घ्या. भारतामध्ये जगातील 4थ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे स्थानक असून ज्याची एकूण लांबी 92,952 किलोमीटर एवढी आहे. यामध्ये US रेल्वे प्रणाली 2021 मध्ये जवळजवळ 1,49,000 किलोमीटरसह जगामध्ये सर्वात 1 नंबरचं नेटवर्क ठरलेलं आहे. आणि त्याच्या पाठोपाठ चीन हे 2 नंबरचं नेटवर्क आहे. त्याची लांबी किती आहे? 1,10,000 किलोमीटर. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अंजू बॉबी जॉर्ज. अंजू बॉबी जॉर्ज यांची भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 8, वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्स यांच्या अहवालानुसार उच्च शिक्षणासाठी जगात विख्यात विद्यापीठांच्या संख्येमध्ये कोणत्या देशात सर्वाधिक आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिकेमध्ये सर्वाधिक विद्यापीठे आहेत. समोरचा प्रश्न आहे 9वा, यंदाच्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेमध्ये किती संघ सहभागी होणार आहेत? तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, याच्यामध्ये 42 संघ सहभागी होणार आहेत. प्रश्न क्रमांक 10, यंदाचे महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा अहिल्यानगरमधील कोणत्या मैदानावर खेळले जाणार आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वाडिया पार्क मैदानावर. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संजीव खन्ना. समोरचा प्रश्न आहे 12, प्रवासी भारतीय दिवस हा कधी साजरा केला जातो? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 9 जानेवारी. 9 जानेवारीला आपण प्रवासी भारतीय दिवस साजरा करत असतो. त्यांच्याबद्दल महत्त्वाचा पॉईंट, हा 18वा अधिवेशन 10 ते
8 ते 10 जानेवारी 2025 दरम्यान भुवनेश्वर ओडिसा येथे आयोजित केले जाणार आहे. आणि याची थीम काय आहे? विकसित भारतासाठी डायस्पोराचे योगदान. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 13. भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे विद्यमान प्रमुख कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए डॉक्टर एस स्वामीनाथन. समोरचा प्रश्न आहे 14वा. भारतीय वरिष्ठ महिला फुटबॉल संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षण कोण आहेत? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संतोष कश्यप. समोरचा प्रश्न क्रमांक 15. राईट टू पॅरिस 2024 चॅम्पियन इनिंग क्लीन स्पोर्ट अँड युनिटेरिंग फॉर्म अँटी डोपिंग परिषदेनुसार कोणत्या संस्थेने आयोजित केलेले आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडा. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत भारतातील पहिल्या 100% गृहकृती शहराचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ग्वाल्हेर. समोरचा प्रश्न आहे नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत संपर्क नावाचे संयुक्त व्यापार आणि उद्योग कार्यक्रम आयोजित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सिंगापूर सोबत संपर्क नावाचे संयुक्त व्यापार उद्योग कार्यक्रम भारताने आयोजित केलेला आहे. समोरचा प्रश्न आहे 18वा. उज्ज्वला योजनेअंतर्गत भारतातील पहिल्या 100% LPG कनेक्टिव्हिटीने कोणत्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए सुरत. प्रश्न क्रमांक 19. नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत संपर्क नावाचं संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम आयोजित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जपान या देशासोबत संपर्क नावाचं संयुक्त विज्ञान आणि तंत्रज्ञान कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रश्न क्रमांक 20. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत भारतातील पहिल्या 100% लाभार्थी राज्याचे नाव काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ओडिसा हा 100% अंमलबजावणी करणारा राज्य ठरलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत सहयोग नावाचे संयुक्त कृषी अभ्यास आयोजित केलेला आहे? कोणता संयुक्त कृषी अभ्यास? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मालदीव या देशासोबत संयुक्त कृषी अभ्यास आयोजित केला गेलेला होता. प्रश्न क्रमांक 22. नमामि गंगे योजनेअंतर्गत गंगेच्या स्वच्छतेसाठी भारताने किती कोटी रुपयांचं बजेट मंजूर केलेलं आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए 20,000 कोटी रुपयांचं गंगा योजनेअंतर्गत बजेट मंजूर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत संपर्क नावाचे संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए भूटान. भूटान या देशासोबत संपर्क नावाचा संयुक्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेला आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 24. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत भारतातील पहिल्या 100% गृहकृती राज्याचे नाव काय आहे? गृहकृती नावाचे राज्याचं नाव. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए उत्तराखंड. उत्तराखंड राज्य गृहकृती राज्याचे नाव हे आहे. समोरचा प्रश्न क्रमांक 25. नुकतेच भारताने कोणत्या देशासोबत सुरक्षा नावाचे संयुक्त संरक्षण सराव आयोजित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म्यानमार सोबत. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. उज्ज्वला योजनेअंतर्गत भारतातील पहिल्या 100% LPG कनेक्टिव्हिटी राज्याचं नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश हे 100% LPG गॅस कनेक्शन देणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. प्रश्न क्रमांक 27. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत भारतातील पहिल्या 100% स्वच्छ शहराचे नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे इंदोर. इंदोर हे मध्य प्रदेशमध्ये असणारं हे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 100% स्वच्छ शहर ठरलेलं आहे. मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे काही चालू घडामोडीचे प्रश्न. आपण आता भारताने कोणत्या देशासोबत महत्त्वाचे संयुक्त लष्करी सराव आयोजित केलेले आहेत याच्याबद्दल ऑनलाईनर स्वरूपामध्ये आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू. पहिला आहे काय? विजय अभ्यास 2024 हा लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केलेला आहे? त्याचं उत्तर आहे हा अमेरिकेसोबत झालेला आहे. डेझर्ट सायक्लोन हा युद्ध सराव
UAE सोबत झालेला आहे. उदित शक्ती 2024 संयुक्त लष्करी अभ्यास हा जपान सोबत झालेला आहे. ध्रुव 2024 हा भारताने कुवेत सोबत आयोजित केलेला होता. समोरचा आहे सूर्यशक्ती 2024 हा संयुक्त वायुसेना अभ्यास भारताने अमेरिकेसोबत आयोजित केलेला होता. गरुड शक्ती 2024 हा इंडोनेशिया सोबत. नॅमॅडिक एलिफंट 2024 हा लष्करी सराव भारत आणि मंगोलिया दरम्यान. सागर शक्ती 2024 हा भारत आणि ऑस्ट्रेलिया सोबत हा कोणता होता? संयुक्त नौदल युद्धाभ्यास. समोरचा आहे मिलन 2024 हा लष्करी सराव भारताने बांगलादेशासोबत आयोजित केला होता. समोरचा जॉईंट व्हेंचर 2024 हा भारताने जपान सोबत आयोजित केलेला आहे. ध्रुवत्रय 2024 हा भारत आणि श्रीलंका यांच्या दरम्यान लष्करी सराव होता. समोरचा आहे शक्तिशाली 2024 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान संयुक्त युद्ध सराव आहे? तर हा मलेशिया सोबत आहे. समोरचा आहे वसुंधरा 2024 हा भारत आणि कोणत्या देशादरम्यान झालेला आहे? तर नेपाळ दरम्यान. हे कशासाठी आहे? पर्यावरणीय अभ्यासादरम्यान आहे. समोरचा आहे विशाल युद्ध 2024 हा भारत आणि थायलंड दरम्यान झालेला आहे. अर्पण 2024 हा भारत आणि सिंगापूर दरम्यान. समुद्र शक्ती 2024 हा संयुक्त नौसेनेचा अभ्यास हा इंडोनेशिया सोबत झालेला आहे. समोरचा आहे आंतरराष्ट्रीय लष्करी शिखर 2024 भारत आणि अमेरिका दरम्यान झालेला आहे. रक्षक शक्ती 2024 हा भारत आणि श्रीलंका दरम्यान झालेला आहे. रणनीती सहकार्य 2024 हा भारत आणि नेपाळ दरम्यान झालेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय युद्ध सराव 2024 हा भारत आणि जर्मनी दरम्यान झालेला युद्धाभ्यास आहे. समोरचा आहे आंतरराष्ट्रीय महासागर सराव 2024 हा भारत आणि कोणत्या दरम्यान झालेला आहे? त्याचं उत्तर आहे ऑस्ट्रेलिया दरम्यान. समोरचा आहे परिस्थिती सराव 2024 हा भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित केला गेला होता. समोरचा आहे हवाई शक्ती 2024 हा भारत आणि जपान दरम्यान आयोजित केला गेलेला आहे. समोरचा आहे मूळ गार्डियन 2024. काय आहे? मूळ गार्डियन 2024 हा युद्धाभ्यास संयुक्त फोर्स सराव असून हा कोणादरम्यान आहे? भारत आणि बांगलादेश दरम्यान. आणि शेवटचा आहे विशाल संरक्षण 2024 हा भारत आणि कोणत्या दरम्यान? मलेशिया या देशादरम्यान हा विशेष सिम्युलेशन युद्ध सराव आयोजित केला गेला होता. मित्रांनो, हे होते आजचे काही चालू घडामोडीचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकतात. धन्यवाद.